परमेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी मोठा सुकृताची विठ्ठल बरवा
सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा वा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल जय जय बरवा रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय 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 राम कृष्ण हरे जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हे चिथोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हे चिथोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हे चिथोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हे चिथोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देविले अनंते तैशीची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे देविले अनंते तैशीची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्रेक दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्रेक दुःखाची केवळ हो गणिते फळ संचिताचे हो गणित फळ संचिताचे हो गणित फळ संचिताचे देविले अनंते तैशीची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे देविले अनंते तैशीची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान तो कामणे घालू तयावरी कामणे घालू तयावरी तो कामणे घालू तयावरी कामणे घालू तयावरी वाहू हा संसार देवा पाय वाव हा संसार देवा पायी वाव हा संसार देवा पायी तो कामणे घालू तयावरी कामणे घालू तयावरी तो कामणे घालू तयावरी कामणे घालू तयावरी वाहू हा संसार देवा पायी वाव हा संसार
पायी वाहू हा संसार देवा पायी देविले आनंदे तसेची राहा देविले आनंदे तसेची राहा देविले आनंदे तसेची राहा देविले आनंदे तसेची राहा चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान बारको जय जगदोबार बारको जय जगदोबार बसलेले मायबाप हाताने टाळी मुखाने नाम बारको जय जगदोबार बारको गोपार घुमाई बारको गोपार घुमाई बारको गोपार घुमाई बारको गोपार घुमाई गोपार घुमाई जय गोपार घुमाई गोपार घुमाई बेस झाला बेस बेस कमी करा हॅलो बेस कमी कर आणि विकू दे गेम द्या विकू द्या याचा पण बेस कमी कर जरा हॅलो बोलताना बेस द्यायचा गाताना विकू हॅलो 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 आ आ हेची थोर भक्ती आवडते देवा 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 देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी माया माया संकल्पावी माया माया संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसारा देविले आणते तसेच राहावे देविले आणते
हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावे माया संकल्पावे माया 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 संकल्पावे माया संसारा संसारा संसाराचे संकल्पावे माया 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 संकल्पावे माया संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची संकल्पावे माया 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 संसाराची 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 संकल्पावी माया संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसार
पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे. चला दीदी म्हणा चला ईश्वर ठेविले आनंद
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरु जोग महाराज की जय. ठाला विठाला 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 चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंती तैशेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोगणी ते फळ संचिताचे, ठेविले अनंती तैशेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुहा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैशेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची संताची, दुसरे चरण संताची संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हे पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो जी आरंभा सकळा आदि तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीत असे. नमन माझे हंस वाहिनी वा गुरुदेव विलासिनी, कीर्तन शिवावदा निरूपणी भावार्थ कहाणी जय माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी कीर्तन सेवा करावया, जिने या श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना,
आणि योग्या मुनिजना सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी जयंची क्रिया स्मरण होई सकळ विधीचे अधिकरण तेच दुसरे चरण सद्गुणी नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्यावागा माझा दावा व्याज तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या वाटा माझं नाव व्यासुभटा याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैशेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग जगतवंदने जगतमान्य महान वैष्णवभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्या गात्यातील सर्वांच्या परिचयातील पाठातील अनेक वेळा चिंतन ऐकलेला अभंग आज 4थ्या दिवशी या ठिकाणी तुम्हा सर्व संत बाबांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराचं म्हणणं आहे संसारातलं प्रेम काढा आणि सगळा भार घालून देवावर निवांत जी काही आपल्या समोर वेळेनुसार जे काही दुःख आलंय ते भोगून समाधानी राहा असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठाला 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 सालाबाद प्रमाणे याही वर्षी मौजे रातंजन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या गावामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दरबारासमोर तुम्हा सर्व संत बाबांच्या उपस्थित आपण हा नामयज्ञ सोहळा पूर्ण करायला लागलोय. पण महाराज काही माणसं अशी असतात की जी निघून गेली की त्यांची फक्त क्षणाक्षणाला आठवण येते. जो गए वो वापस नहीं आते लेकिन उनकी याद आती है. आणि आठवण येण्यासारखं प्रदीप महाराज नेतळीकर ज्यांनी हे रोपटं लावलं माझा त्यांचा जुना परिचय. महाराज म्हणतात भाग्यवान माणसाच असतात हो ही काही कीर्ती ठेवून जातात. जन्म कुठं झाला सांजाला राहिले कुठं धाराशिवला नाही आता नाही म्हणायचं. एकदा बदल झालाय बदल जिबीला वळण पडू द्यायचं नाही पडेले वळण बरोबर आहे का. कधी कधी वळण बदलायचं नाही तर तीच वळण आणि तीच मग काय राडाचा राडा सगळा बरोबर आहे का. महाराज म्हणतात भाग्यवंत गेले ठेवणिया कीर्ती 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 पापिया जगती जाती वाया पापिया जगती जाती वाया धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त झाले जीवन मुक्त
संसाराला आलो, पण संसाराला तीच माणसं भाग्यवान ठरली ज्यांनी आपलं जीवन दुसऱ्याचं जीवन चांगलं करण्यासाठी घालवलं. बघा तुम्ही, नाव कुणाचं घेतो आपण? बघा, आज ज्यांचा वाढदिवस आहे अतिशय उत्साहात सगळ्यांनी साजरा केला, बरोबर आहे का? पानगं कुणी कुणी दाखवलं देवाला? पानगं माहिती आहे का? कसलं महाराज पानगण काय? इथं पावसाला बघू बघू मोडायला पळायला लागलाव, पावसाला बघू बघू काढायला पळायला लागलाव. आमचं पान घ्यायच्या आम्हाला पान कणसात घातल्याने वाटायला लागले, बरोबर आहे का? का बरं असं व्हायला लागलो? लक्षात येते का काय? आपण करतोय एक पूर्ण दुसरंच व्हायला लागले. त्याचं कारण आहे, आपण ज्याने आपल्याला निर्माण केलं त्याची अपेक्षा सोडून दुसरं करायला लागलो. बघा तुम्ही आम्ही संसारिक आहे, तुम्ही आम्ही काय फार विद्वत्ताला प्रदान केलेली लोक नाहीत, सहज जीवन जगणारी माणसं आहेत माय बापू आपण, बरोबर आहे का? असं थोडीच आहे आपली सगळी मुलं बाळं सासूरवाडी दुबईला आहे, ती आता युद्धामुळे माघारी आली ती, असं काय आहे का? नाही. तुम्ही आम्ही संसारामध्ये जर मुलगा आपल्याला आवडत नसेल करायला लागला तर आपल्याला त्याचा लय आनंद होतो, बरोबर आहे का? आईला आवडत नाही असं पोरगी करायला लय आनंद होतो ना, नाही का होत? आमच्यात तर होतोय बाबा. पोरगी धिंगाणा घालायला लागली आईला लय बरं वाटतं, वा माझं नशीबच उजडलं असली पोरगी जन्माला आली, बरोबर आहे का? तसं होतंय का? नाही. मुलं हाताखाली येऊन बी येडवणी करायला तर वडिलाला बी लय आनंद होतो. असं ताट म्हणून चालतं गावात, ते आपल्या पोरासारखा पोरगाच नाही का? 22 एकर सगळं इकल्याशिवाय राहत नाही, बरोबर आहे का? असा आनंद होतो का? नाही माय बापू. बघा, मग संसारिक जीवन जगत असताना जर आपल्याला आपल्या मुलांनी चुकीचं केलं तर आवडत नाही, ज्यानं आपल्याला निर्माण केलं त्याची अपेक्षा काय असेल? विचार केलाय कधी? तुम्ही आम्ही आलोय रातनजरमध्ये का आलोय? या सप्त्याचं वाटोळ करायला, ऐकायचं, खायचं, प्यायचं आणि निवांत आणून द्यायची आणि म्हणायचं आमच्या गावातलं सप्ताह लय भारी झाला बरं का. पुन्हा काल्याचं कीर्तन झाल्यावर पण ती जरा आपल्या जवळचं आलतं होतं, ती जरा येडपटच वाटलं, काय बी बोलतच होतं, पुन्हा माप, बरोबर आहे का? त्या महाराजाला काय कळत नव्हतं, त्यानं ओळखीनं आणलं. ही चर्चा आपली, पण ही चर्चा होत नाही. 7 दिवसाचा अभंग कुठलं, त्या अभंगाचा तुकोबराने अर्थ कसा काढला असेल आणि त्याचा संबंध आपल्या जीवनाशी लावायचा आहे कसा, याच्याकडे तुमचं आमचं लक्ष नाही. नका लक्ष देऊ मायबाप हो, पण तुम्हा आम्हाला ज्या आरती या मंडपात येऊन बसलोय त्या आरती 30/30च्या घरामध्ये आपल्याला सुख लागलं नाही, त्या सुखाच्या अपेक्षेपोटी आपण आज भगवंताच्या दरबारामध्ये आलोय, पण तरी सुद्धा आपल्याला सुखाचा तीळ मात्र सुद्धा पत्ता लागला नाही. काही जणांचं 80 वय झालं असेल, काही जणांचं 90 झालं असेल. ढकललेत म्हणून दिवस गेलेत का आनंदानं दिवस पटापटा गेलेत बाबा? मी तर ढकलतोय बघा, उडला की ढकलतोय, मावळा की ढकलून देतोय, आनंद तर काय होतच नाही. आणि तुकोबराय तर इकडं म्हणते, तुको म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. आता मी म्हणलं मी लाडू खाल्ला बाबा, कुठला? आज उपास होता म्हणून राजगिऱ्याचा खाल्ला, शेंगदाण्याचा खाल्ला, उपास सुटल्यावर बुंदीचा खाल्ला, रव्याचा खाल्ला, पण या आनंदाच्या लाडूची भानगड काय? आनंदाचे लाडू कधी खाल्लेत? तुम्ही खाल्लेत का बाबा? तुम्ही माळकरी दिसायला म्हणून विचारायला लागलो, बाकीच्या विचारून काय फायदा? खाल्ले का लाडू? कधी खाल्लं? आज खाल्लं होय? कधी? उपास असल्यामुळे आनंदाचा लाडू खाल्लं म्हणते, पण उद्या दुसऱ्या लाडूवर ताव मारल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही, कारण कालचा उपास डबल खा, उद्या उपास आहे आज डबल खा, बरोबर आहे का? महाराज, आनंद लाडू म्हणजे काय सांगा बरं मला? कल्पना केली तुकोबरायने. आनंद लाडू म्हणजे न खाता पोट भरणं, न वस्तू असताना समाधान मानणं, याचं नाव आनंद आहे महाराज. आणि आनंद म्हणजेच देवस्वरूप होणं, यात काही चिंकित फतर नाही महाराज. महाराज, एवढा आनंद आहे जीवनामध्ये माणसाच्या, जर देव असेल तर. देव काढून जर आपण पळायला लागलो तर फक्त आणि फक्त दुःख आहे, कारण तुमचा आमचा जन्म दुःखाचा, मृत्यू दुःखाचा, मधलं आयुष्य दुःखाचं. कारण महाराज म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख आहे महाराज, ज्याचं काढलंय मोडलंय ती म्हणते खळं झालं असतं तर बरं झालं असतं, दुःख आहे. तवर दुसरं म्हणतंय बरं झालं की का तुझं मुडून तर झाकलंय, आमचा अजून उभाच आहे. तवर तिसरं म्हणतंय माझी पसर पडले त्याचं काय करू. तवर चौथं म्हणतंय एकच चौर घेतलाय, कशाचा? गंजीचा. तवर तिसरं म्हणतंय मी कडबाच केला नव्हता, माझ्या वावरात इतकं कवंबरलं, इतकं गवत आहे. बघा, म्हणजे कुणाला आनंद कुठल्या गोष्टीचा होईल? ज्याला याला आनंद या गोष्टीचा झाला तर त्याला त्याच गोष्टीपासून दुःख आहे. बघा, आता लग्न झालं नाही म्हणून दुःखी पोर आहे ती, आणि हिथं बसलेली लग्न झालेली तेवढी थोबड वाळून गेली ती, याचाच अर्थ ह्याला आनंद झाला नाही. म्हणजे ज्याचं झालंय त्याला आनंद नाही, आणि ज्याचं झालं नाही त्याला पण आनंद नाही, याचाच अर्थ जरी आनंद म्हणून तुम्ही कुठल्या गोष्टीला धरायला गेलात तरी सुद्धा ती वस्तूच आनंद देऊ शकत नाही. कारण का? ती वस्तू दुःख रूप आहे. या संसाराची प्रत्येक वस्तू
एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. बघा तुम्ही, कधी आनंद निर्माण होईल माणसाला? त्या तत्वाला जाणून घेतलं तर. म्हणून तुम्ही आम्ही आधी जन्माचं कारण शोधण्यापेक्षा दुःखाचं कारण शोधायला पाहिजे. आपण कारण हुडकतो, कारण. बघा तुम्ही, हे कशामुळं असं झालं याचं कारण तिकडं, बरोबर आहे का? एखादा आजार झाला तर माणसं अंदाज लावतात, अंदाज लावून कारण सापडत नाही. डॉक्टर गेले की रक्त काढून घेते, रक्त लगवी तपासते, पुन्हा सोनोग्राफी करते, पुन्हा MRI करते आणि मग अंदाज लावते. इतकी कारणं सापडून सुद्धा त्याला अंदाज लागत नाही. किडनीचा आजार आणि लिव्हरला गोळ्या दिल्या, किडनीपेक्षा लिव्हरच बाद होऊन म्हातारं मेलं आणि पुन्हा केस केली डॉक्टरवर. का केली? तर त्याला काय कळत नव्हतं. मग तुला आधी अक्कल नव्हती का? ज्या विषयाचा डॉक्टर आहे त्या विषयाकडे जर गेलं तर शरीर नीट होत असेल तर मला सांगा, दुःख कुठल्या दरबारातून आले, कुठल्या दवाखान्यातून आले, कुठल्या वस्तूपासून आले, त्या वस्तूपेक्षा दुःख जिथं नाहीच होतं तिथं जावं लागेल. विठाला 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 नाना, पकवाजाला गेन दे. पकवाजाचा आवाज घुमत नाही. दे फुलगेन. हा, आता कमी जास्त करू नको. आणि तुझं लक्ष माया कीर्तनापेक्षा मी तुला पुन्हा कीर्तन सांगतो एकट्याला. ते शिष्य असल्यामुळे सगळं मायाकडे बघायला लागला. बोधरेशनमध्ये जाऊ नको बरं का? आवाज बसलाय. कारण एवढे जण सगळे ऐकण्याची इच्छेने आलेत. मग एवढ्या श्रोत्याचं पाप तुला ना मलाच लागेल. यांचं जर चित्त समाधान नाही झालं तर बरं का? क्षमा मागतो. विठ्ठल विठाला 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 विठाला. अनेक युग निघून गेले. सत्ययुग निघून गेलं. त्रेतायुग सुरुवात झाली. त्रेतायुगाचा देव कोण आहे कोणाला माहित नव्हतं, काय नव्हतं. त्रेतायुग चाललेलं होतं महाराज. लग्न केलं जसं तुम्ही आम्ही लग्न करता. लग्न का करते मला तर काही कळलं नाही अजून. 43 ओलांडी पण नाही कळलं. तुमचं झालंय का? झाले. कळलं का काय? नाही कळलं तुमचं महाराज? झाले का? कळलं का काय? अहो सोपाय की, घरी गेले की दोपट देते, पाकिट घेते ती, नारळ ठेवते ती आणि उद्या कुठं आहे म्हणून विचारते ती. दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा काय. ह्यांना वाटतं लय मजा काय की ह्यांची, आमची तर लय फजी दे राव. कसं बरं वाटतं बघा की माझं सांगितलं बरोबर आहे. आणि तुम्हाला काय गुदगुले होते ते काय घरी गेले? हा महाराज, तुमच्या तरी इतक्या महाग लागते त्या. वस वसूनी लागी पाटी. बायकोचं नाव काय आहे? सुखासाठी केली ती महाराज. नाही सुख दिलं, थोडं कमी पडू द्या आणि शेजारणीच्यात काय बदल होऊ द्या. असा आगीचं बांब पडायला चालू होते तर असं वाटतं इकडं सप्त्यात मारावं पण घरला जाऊन. बरोबर आहे का? म्हणून तर 90च्या पुढी नाही पण 60च्या पुढी सगळी भरती आमच्याकडे असते पंढरपुराकडे. मठ गच्च्या गच. दर एकादशीला येतंय म्हातारं, हाडपी ठेवतंय. शाबू केलेला असला तर मठात खातंय, कारण म्हातारी शाबू देत नाही इतक्या सकाळ. ते म्हणते जावा तिकडे असेल मठावर. बरोबर आहे का? बारस सोडतं पुन्हा माघारी येतं का? म्हातारीच म्हणते बसून बसून तेवढं वैरण तर टाकेल म्हातार, दुसऱ्या फायदा नाही झाला तर. महाराज, या संसाराच्या व्यथा लयत हो लयत. सांगा मला, सुख लागल म्हणून त्यावेळेस दशरथ राजानं लग्न केलं. पहिली पत्नी केली, तिचं नाव काय सांगा ना? मला काय पत्रिका नव्हती. कौशल्या. बरोबर आहे. दुसरी केली. आता राजा होता महाराज, त्यावेळेस 4 करत होती. आता एक हुडकून मिळेना कर्नाटकमध्ये गेलं तरी बी. ही आताची परिस्थिती आहे. त्या काळामध्ये अहो भगवंतानं तर 16,108 केल्या. तुम्ही इतक्या खोल जाऊ नका. ती लग्न नव्हतं, नाही तर तुम्ही भलतच काहीतरी समजून बसाल. महाराज, दशरथ म्हणजे काय? 10 इंद्रिय, त्याला दशरथ म्हटलंय या शरीरालाच. ते लय विषय खोल आहे, तुम्हाला अध्यात्म कळायचं नाही लवकर. का कळायचं नाही? आपल्याला सहज भाषा कळते तेवढीच आपण घ्यायचं. पचलती खावं आणि शोभलती लिहावं. येड्या माणसाने येड्याचं सोंग करावं का? बरोबर आहे का? खेड्यातल्या बाईनं मोडायला चालली आणि इथभर पेन्सिल हिलचा शँडेल घातला. काय बघता माझ्याकडे? बळीत पाय गेला आणि पाय मोडला. कशाला ऍक्टिंग करायची? ती काय रवीना टंडन होती वय रस्त्याने चालायला? नको त्या गोष्टी खेड्यात आणल्या महाराज. कसलं खेड्यातलं जीवन चांगलं होतं. चुलीवरचा स्वयंपाक होता. आता गॅसवाल्याला शिव्या देऊन काय करता? बरोबर आहे का? पाहुणाला मला तर त्यांनी सांगितलं जीवन या गॅस नाही. मी खरं सांगत असतो. चहा मिळेल म्हणले पण गॅस नाही का? घरची माझ्या नावानं ओरडायला लागले. ती म्हणले सप्ताह बंद पडोस जर गॅस नाही आणला तर काल या दिवशी एक माणूस घरला येऊ देत नाहीत म्हणले त्यांच्या घरच्या. बरं का महाराज, ही परिस्थिती निर्माण केली. तुम्ही आम्ही सुख मिळण्यासाठी या गोष्टी प्राप्त केल्या, पण याच गोष्टी दुःखाला कारण बनलं. तसं महाराज, त्यांना माहित नव्हतं दशरथ राजाला ज्या अपेक्षेने आपण लग्न करायला लागलोय तीच अपेक्षा आपल्याला शेवटपर्यंत दुःख देईल. एक नाही, दुसरी पत्नी केली, तिसरी केली, तिचं नाव कैकेयी महाराज. 3 पत्न्या केल्या, 3हीलाही मूल होईना. का होईना? पूर्वजन्मीचं प्रारब्ध कर्म आणि त्या कर्मानुसार भोग भोगत होते महाराज. पण तरी सुद्धा उदास असणारा राजा
एके दिवशी शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्याच्या नंतर महाराज काय गरज नव्हती शिकार करायची तरी पण गेला आणि शिकार म्हणून उदास झाला आणि पानवटेच्या आडोसाला बसला. बुडबुड बुडबुड असा आवाज आला. त्याला वाटलं 100% कुठला तर पशु पक्षी पाणी प्यायला लागला असेल आणि त्या आवाजाचा वेध घेतला आणि दशरथ राजाने त्या आवाजाच्या दिशेनं बाण सोडला. बाण सोडला होता कशासाठी? एखादा प्राणी मरून. पण त्यांना काय माहित होतं पाणी भरणारा मनुष्य प्राणी आहे आणि तो एवढं रामायण घडवेल की जेणेकरून ते रामायण मला भोगावं लागेल. कर्म केला सहज गतीनं पण त्या कर्माचा फेरा पडला कारण तो बाण जाऊन दुसऱ्या तिसऱ्याला कोणाला नाही श्रावण बाळाच्या हृदयात घुसला आणि त्यांनी टाहो फोडला. ज्या आईसाठी पाणी आणायला गेलता, ज्या बापासाठी पाणी आणायला गेलता त्या भगवंताच्या मनात नव्हतं यालाही पाणी पिऊ द्यायचं नव्हतं आणि त्या दोघाला बी पाणी दिलं. कारण का महाराज नियती कुणाच्या हातात सूत्र देत नाही कारण नियतीच्या हातात स्वतःची सूत्र आहेत. तिथं भगवंताची सत्ता चालत नाही ना तुमच्या आमची. आणि मग महाराज श्रावण बाळ धारातीर्थी पडला आणि मोठ्यानं टाहो पडला आई. आणि आई म्हणलं की दशरथ राजा घाबरला कारण आपला बाण कोणाला लागला? 100% कोणाला लागला? मनुष्याला लागला. त्यातल्या त्याचा आवाज कोमल आहे त्या अर्थी तरुण आहे हा अंदाज बांधला. पटकन दशरथ राजा जवळ गेला, हृदयात घुसलेला बाण काढला आणि माफी मागायला चालू केली. अरे बालका मला माहित नव्हतं तू कोण आहे, कुठून आलाय आणि मी सहज श्वापदाच्या आवाजाच्या रूपानं बाण सोडला पण तो तुझ्या छातीत लागला, मला माफ कर. त्यांनी सांगितलं माफी मागू नका, तुम्ही काही जाणून बुजून मला बाण मारलेला नाही. ज्याला लागला त्यानं माफ केलं. बघा ज्याला लागला त्याला माफ केलं, ज्याच्याकडून आवचकून लागला जाणून बुजून मारलं नाही तरी माफी मागतय. ज्याला लागलंय त्यांनी माफ केलं पण त्यांनी सांगितलं एकच कर्म करा, आता गपचूप नेऊन माझ्या आईवडिलांना एवढं पाणी पाजा कारण आता ही जन अधिकार कोणाला आला? तुम्हाला. कारण इथं दुसरं कुणी नाही आणि त्यांना जर पाणी नाही गेलं तर ते प्राण त्यागतील. आता भीती वाटायला लागली पाणी पितील का नाही याची. आणि एवढ्यामध्ये बोलता बोलता श्रावण बाळानं प्राण सोडला. श्रावण बाळाचं सगळं उरकलं, पाणी घेतलं आणि दशरथ राजा त्यांच्या आईवडिलाकडे गेला, पाणी देऊ लागला आणि विचारलं बापानं, श्रावणा का रे उशीर लागला एवढा? तरी गप. आई म्हणते बाळा रुसला का आमच्यावर? तुझ्याला तर काय म्हणायचं रे, आम्ही दोघंच्या दोघं आंधळ, सगळा भार तुझ्यावर पडलाय बाळा. किती खांद्याला घट पडला असतील का? एवढी मोठी काशी यात्रा करून तू आला, दारोदार आम्हाला घेऊन भटकंती करायला लागला, आमचा सगळा बोजा तुझ्यावर, आमचा तुला काहीच फायदा नाही श्रावण बाळा. म्हणून रुसला का, रागवलं का? हे बघ पाणी नाही दिलं तर चालेल पण तू बोलल्याशिवाय राहू नको. तू जर नाही बोलला तर आमचा प्राण निघून जाईल कारण आम्हाला वाटेल की आम्ही तुझे अपराधी. एवढा सगळ्या चर्चा ऐकताना दशरथ राजाचं अंतकरण जड झालं आणि दशरथ राजा अवघडलेल्या अवस्थेत रडायला लागला. रडण्याच्या आवाजावरनं आईनं ओळखलं. खरं सांग म्हणले तू कोण आहे? तू श्रावण बाळ असता तर बोलला असता, ज्या अर्थी तू बोलत नाही त्या अर्थी तू आमचा श्रावण बाळ नाही. आणि मग दशरथ राजानं सांगितलं मी श्रावण नाही, मी दशरथ राजा आहे. अरे पण आमचा बाळ नाही, तुम्ही पाणी घ्या. आधी सांग म्हणले बाळ कुठं आहे? त्यांनी सांगितलं तुमचं बाळ या जगामध्ये राहिलं नाही, आता कशाला पाणी पाजतोस मग आम्हाला, तू कोण आहे? श्रावण बाळाच्या वडिलांना विचारल्याबरोबर त्यांनी सांगितलं माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा श्रावण माळला गेला. त्यांनी सांगितलं अरे आंधळ्या आई वडिलाचा एकुलता एक मुलगा मारला, जाणून बुजून मारणं तर अजाणतानेपणात, आमचा तुला शाप आहे. जसं आम्ही आता श्रावणाचं नाव घेऊन मरू तसं तुला पुत्र झाल्याच्या नंतर त्या पुत्र शोकानं तू मरशील, हा शाप दिला. कुणी? श्रावण बाळाच्या आई वडिलांना. एवढा राजा मोठा होता, एवढा महान श्रावण बाळ. सांगा मला देवाला वाटलं नसेल का त्या आईवडिलाचा मुलगा मारावा का? पण नियतीनं लिहिलेला बदल तुम्हा मला कोण करू शकत नाही. एका देवाच्या जन्माला यायचं कारण श्रावण बाळाला मारावं लागलं. तुम्ही आम्ही कुठल्या जन्माची पाप केली असतील की जेणेकरून आपल्याला जन्माला यावं लागलं असेल? महाराज तुकोबराय म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी, जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी, जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी, जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी, जन्माचे ते मूळ
पुण्य करो जन्मा येतो हे पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्रत्येक मनुष्याला पाप आणि पुण्य समान झाल्याच्या नंतर जन्माला यावं लागलं. आता मला सांगा जन्माची अवस्था कशी आहे? आईच्या गर्भामध्ये काय सुख होतं का? इथं मंडपात बसलं तर उकडायला लागले, गरम वाटायला लागले, असं वाटायला लागलं नियोजन करत्याने वर फॅन लावला असता तर बरं झालं असतं. माझी कल्पना बरं का ते, नाही तर तुम्ही म्हणसाल सूचना द्यायला लागलोय काय की, नाही तर लावू चालू उद्याच्याला नका लावू. बरोबर आहे का महाराज? बाहेर बसायचं म्हणलं तर अवघडल्यासारखं व्हायला लागलं. 9 महिने आईच्या गर्भात कसं बसला असाल? आता दाटीवाटी झाली तर म्हणता ए मागे सर की नीट बसा येत नाही का तुला? धक्का लागा लागला की तिथं काय गुडगा लांबवा येत होता का आकडाला येत होता का? असं पिशवीत दुमते होऊन बसलं होतं गपचिप. बरोबर आहे का? किती दुःख हो. आई सकाळ सकाळ कडक चहा पिली की गापकन डोळ दाखवत होता आतमध्ये. बरोबर आहे का? आईला वाटायचं तळलेल्या मिरच्या खाव्या, आता तिला डोहाळ लागल्याच्या नंतर ती काय काय खात असेल देवा पांडुरंगा. बरोबर आहे का? आणि लय डोहा जेवणाचा गोड भात काय, दह्याचा भात काय, चटण्यान बिटण्यान राडा. येताना बघितलं होतं ना मी काल कीर्तनात, त्यांनी कीर्तन ठेवलं होतं म्हणून मी ते बघितलं सगळा पसारा, म्हणलं बोलायला होईल. बरोबर आहे का? आणि तोच प्रकार दशरथ राजाच्या घरी चालू झाला. डोहाळं लागले कशामुळं? कौशल्येला दिवस गेलं, सुमित्रेला दिवस गेलं आणि कैकेयीला दिवस गेलं. महाराज शाप मिळाला म्हणून सगळं अख्खं कुटुंब दुःखात होतं, पण दुःखाचं कारण बदललं आणि प्रभू रामचंद्र जन्माला यायला लागले म्हणून आनंद झाला. बघा तुम्ही, शाप कुणाला दिला? श्रावण बाळाच्या आईबापानं. कुणाला दिला? दशरथ राजाला. दशरथ राजाच्या घरी जन्माला कोण यायला लागले? राम. राम कोण आहे? बोला बोला. बरं झालं फरक पडला कीर्तनात. राम कोण आहे? देव आहे. देवाच्या बापाला शाप लागला होता, तरी देवाच्या बापानं चुकला नाही. तुमचं आमचं तर बापाचं बी अवघड आहे आणि पोराचं तर काही सांगायचा विषयच नाही. कुठं वशिला लावता? बघा, तेच प्रभू रामचंद्र ज्या वेळेस वनवासाला निघाले त्यावेळेस महाराज दशरथाला रामा ए रामा, जसं आताचं म्हातार गोट्यात वरडत आहे आणि रामा हेडफोन घालून गाणी ऐकत आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? कोणचं गाणं ऐकत आहे? क्या भरोसा है इस जिंदे. भरोसा राहू दे, म्हातार मारायला लागलं बघ. आरडून आरडून म्हातार बिगर पाण्याचं मेलं, पण रामानं नाही मागे बघितलं. तसं तोही राम पुढे निघून गेलता. त्यांना माहित होतं आपण जरी थांबलो तर एका महान पित्याचा श्राप कसा खरा ठरेल.